मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश कारण तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे अपराध आज नवीन गाडी घेऊन आलं आहे, जी असणार आहे होंडाचं मॉडेल लेटेस्ट आहे. तुम्हाला दाखवतो. हे पण मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन गाडी घेऊन आलं आहे. ही आहे होंडाची शाईन 100 DX लेटेस्ट मॉडेल आहे. याच्या आधी फक्त होंडाची जी शाईन होती ती फक्त 100cc वाली होती. आता ही तुम्हाला DX मध्ये असणार आहे. तुम्हाला पहिल्यांदा स्टार्ट करतो गाडीच्या पहिल्यांदा गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तर तुम्हाला ऑलमोस्ट बघा शकू शकता की आधीसारखं असणार दिलेलं या ठिकाणी. हेडलाईट तुम्हाला सेम असणार आहे. फक्त हा इथं तुम्हाला क्रोम फिनिश दिसणार आहे. इथं तुम्हाला होंडाची ब्रँडिंग दिली असणार आहे. मिरर तुमचं ब्लॅकमध्ये दिली असेल. टर्न इंडिकेटर लाईट तुमची असणार आहे हॅलोमध्ये. हे पण तुम्हाला इथं पायलटला मिळून जाईल. या ठिकाणी नंबर ऑफ डिझाईन टाकायचं असणार आहे. मडगा तुमचं फायबरमध्ये असेल. टेलिस्कोपिकमध्ये तुमची दिलेली असणार आहे. सस्पेन्शन दोघं साईडला तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेले असतील. आणि टायरची साईज एक मिनिट का टायर 2.75 R 17 इंच तुमचे दिलेले असणार आहे. हे ऑल व्हील्स हे पण तुम्हाला दोघंही तुम्हाला ड्रम ब्रेकमध्ये दिलेले असणार आहे. 130 mm पर्यंत ड्रम ब्रेकमध्ये दिलेच नाही साईडला. ठीक आहे. हे तुमचे वायर्स याच्यामध्ये तुमचं हे क्लचमध्ये दिलेच नाही. सॉरी क्लच होतं आहे. हे आपलं स्पीडोमीटर दिलेच नाही साईडला. आणि ऑल व्हील्स तुमची पूर्णपणे असणार ब्लॅक कलरमध्ये साईडला. सिंगल हॉर्न असणार आहे. आणि लेग गार्ड तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला भेटून देईल एक्सेसरीच्या पार्टमध्ये. ठीक आहे. साईड प्रोफाईलमध्ये दाखवून तुम्हाला साईड प्रोफाईलमध्ये होऊ शकता तुम्ही. टाकीची जी साईज आहे ती तुम्हाला थोडीशी वेगळी दिलेली आहे. आधीच्या होंडाची जी पण शाईन होती मॉडेल 100cc त्याच्यामध्ये थोडीशी टाकी वेगळी होती. आणि ही टाकीची शेप बघू शकता तुम्ही थोडीशी ही वेगळी दिलेली आहे साईडला. विथ तुम्हाला ग्राफिक असणार आहे रेड आणि सिल्वरमध्ये. आणि E20 तुम्ही फ्यूल पण भरू शकतात आणि नॉर्मल पण तुम्ही याच्यामध्ये फ्यूल भरू शकतात. 10 लिटरची तुमची टाकी दिलेली असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये होऊ शकतात तुम्हाला फुल्ली तुमचं हे डिजिटल पण तुम्हाला हे कन्सोल दिलेलं असणार आहे. चाबी पण तुमची सेमच दिलेली असेल. LCDमध्ये तुमचा हा डिस्प्ले दिलेला असेल साईडला. वरती तुम्हाला न्यूट्रलची लाईट आहे. फ्यूलचं इकॉनॉमी दिली असेल. डिजिटल तुमचं स्पीडमीटर दिले असते. टायमिंग आहे किती किलोमीटर झाले ते. इथं तुम्हाला हे दिले असले बटणं त्या ठिकाणी. हे मोडसाठी दिलेलं असं कशाला. हे बघा ट्रिप A ट्रिप B इथं चेंज होते. आणि फुल टाईम म्हणजे तुमची रेंज डेट आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये ते दिसत राहील या ठिकाणी. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला यामध्ये बघून जाईल. इंजिन लाईट पण असणार आहे. नंतर मग सर्व्हिस रिमाइंडर लाईट असणार आहे. एव्हरेज सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. पुढचं हँडल पण तुम्हाला सेम असणार आहे. आपलं मिरर असणार आहे कशाला. इथं तुमचं सेल्सचं तुम्हाला बटन दिलेलं असेल कशाला. क्रोममध्ये तुम्हाला ही दिली असणार आहे हँडल. होंडाची ब्रँडिंग ही कशाला. इथं तुमचे अप्पर डिपर दिले असणार आहे आपले हेडलाईटचे. आणि तुम्हाला इथं पाठीच्या साईडला इथं काहीच नसतं. हे टर्न इंडिकेटर लाईट आहे आणि इथं हॉर्न दिलेलं असणार आहे. ठीक आहे. आणि हे असतात की इथं जे पण असणार आहे आपली डिझाईन तुमची पूर्णपणे चेंजेस आहे यामध्ये. आधीच्या मॉडलमध्ये आणि आत्ताच्या मॉडलमध्ये तुम्हाला भरपूर डिफरन्स दिसेल. आणि एक मिनिटा का इथं मला मोबाईल चार्ज करण्यासाठी बघते पाहिजे कुठे आहे का नाही वाटतं. आणि हे बघा इकडे तुमचा हा पण पार्ट तुमचा थोडासा चेंज असणार आहे ग्राफिकमध्ये पण आणि मेनमध्ये बघू शकतो की डिझाईनमध्ये पण. ठीक आहे. तर पण तुम्हाला हा क्रोममध्ये असणार आहे. किक स्टार्ट आणि सेल स्टार्ट दोघंही तुम्हाला दिलेले. आणि तुमची याची ती पण असणार आहे काय म्हणतात इंजिनची जी कॅपॅसिटी आहे ती तुम्हाला कॅपॅसिटी असणार आहे 98.98 cc दिलेली असणार आहे. 4 स्ट्रोक SI इंजिन दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॉवर भेटते 5.43 kW जी 7,500 RPM चालू येते. 8.4 नंतर तुम्हाला टॉवर भेटतो जो तुम्हाला 5,000 RPM पर्यंत. तुम्हाला सिंगल स्पार्क पण भेटेल. बोअर भेटेल तुम्हाला 47 mm पर्यंत. आणि स्ट्रोक भेटेल तुम्हाला 57.4 mm पर्यंत. सेल स्टार्ट आणि किक स्टार्ट दोघे तुम्हाला अवेलेबल असणार आहे ह्याच्यामध्ये. आणि मॅन्युअलमध्ये तुम्हाला हा गिअरबॉक्स दिलेला असणार आहे. आणि इथं होऊ शकता तुम्हाला इथं ब्रँडिंग मिळून जाईल स्टिकरमध्ये. ही पण असणार आहे शाईन 100 DXची. याच्यामध्ये मला हा पण इथं ही ग्राफिक भेटेल रेड सिल्वर या ठिकाणी. आणि ESPची तुम्हाला भेटून त्याच्यामध्ये या ठिकाणी. रिअर फुटरेस आहे. पाठीमागचे तुम्हाला दोघंही जे पण असणार आहे सस्पेन्शन पाण्याचे मोनोशॉकमध्ये दिलेली असतील. आणि सायलेन्सर तुमचं असणार आहे मीटरमध्ये. वरती तुम्हाला हा क्रोममध्ये ही फिनिशिंग दिली असते साईडला. आणि पाठीमागच्या पण टायरची साईज तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे. फ्रंटची टायर आणि रिअरचा टायर तुम्हाला दोघे सेमच असणार आहे. आणि दोघे साईडला तुम्हाला दिलेलं असणार आहे ड्रम ब्रेक पण तुमचे 130 mm पर्यंत दिलेली असणार आहे की साईडला. आणि ग्रॅब हँडल तुमचं हे असं असणार दिलेलं या ठिकाणी. ते पण तुम्हाला असणार बॉडी कलरमध्ये ब्लॅक कलरमध्ये दिले असणार आहे. इकडं सीट पण तुमची ही अशी नॉर्मली पुशिंग पण चांगली आहे. अशा टाईपमधून तुम्हाला ही सीट दिलेली असणार आहे. रिअल प्रोफाईल दाखवतो तुम्हाला. रिअल प्रोफाईलमध्ये तुम्हाला टेल लाईट तुम्हाला असणार आहे हॅलोमध्ये. टर्न इंडिकेटर आहेत पण तुम्हाला हॅलोमध्ये दिली असणार आहे. इथं तुम्हाला नंबर प्लेट तुम्हाला दाखवायचं असणार आहे. फायबरमध्ये तिथं हे मडगं दिले असते साईडला. होंडाची ब्रँडिंग इथं असेल या ठिकाणी. आणि डिझाईन पण बघू शकतात की होंडा शाईन 100ची तुम्हाला पण डिझाईन आहे. आधीच्यापेक्षा थोडीशी तुम्हाला चेंज असणार आहे ग्राफिकमध्ये पण आणि डिझाईनमध्ये पण दिलेली असणार आहे. आणि 4 तुम्हाला गिअर असतील. हे पण तुम्हाला दिले असं 4 स्पीड मॅन्युअली. ठीक आहे. साईड स्टँड तुम्हाला इंजिन कटअप असणार आहे. आणि इथं तुम्हाला असणार सेन्सर. आणि हे तुमचं असणार आहे
फायबरमध्ये त्याच्या कवर चेन ड्राईव्हची जे पण कवर असणार आहे हे आहे आपलं लेग गार्ड आणि सेमच तुमची ग्राफिक तिकडची जी होती ती तुम्हाला इकडे दिलीच नाही इकडच्या साईडला. होंडाची ब्रँडिंग तुम्हाला स्टिकरमध्ये दिलीच नाही इकडच्या साईडला. ऑल ओव्हर तुम्ही बघू शकता की गाडी आधीच्या मॉडलसारखी तुम्हाला असणार आहे, फक्त ग्राफिकमध्ये आणि डिझाईनमध्ये तुम्हाला ही पूर्णपणे चेंजेस दिली असणार आहे. आणि मेन म्हणजे असणार आहे मीटरचा कंट्रोल तो पण तुम्हाला दिला असणार आहे पूर्णपणे डिजिटलमध्ये या ठिकाणी. आणि याच्यामध्ये बघू शकता तुम्हाला इथं हे इन्फॉर्मेशन मिळून जाईल. आणि मेन म्हणजे हेल्मेट रिमाइंडरचं पण तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलेलं असणार आहे या कन्सोलमध्ये इकडच्या साईडला. आणि पाठीमागचा ड्रम ब्रेक तुम्हाला असणार आहे 110 mm पर्यंत. आणि पाठीमागच्या टायरची साईज तुम्हाला असणार आहे 3.0 17 इंची तुमची दिली असणार आहे. फ्रंटची वेगळी आणि रिअरची तुमची तुम्हाला ब्रॉडनेस थोडासा जास्त असणार आहे यामध्ये. आणि हा कॅप तुमचा हा सिल्वरमध्ये दिलेला आहे. आता मी तुम्हाला गाडीचा साऊंड ऐकवतो कसा येतो. ऑन. ओके, म्हणजे तुम्हाला साऊंडमध्ये पण थोडंसं तुम्हाला डिफरन्स असणार आहे. आधीच्या शाळेमध्ये आणि आताच्या शाळेमध्ये तुम्हाला भरपूर डिफरन्स आहे सायलेन्सरमध्ये पण आणि आवाजामध्ये पण गाडीच्या. फक्त गाडी शोरूमच्या आतमध्ये असल्यामुळे जास्त तुम्हाला आवाज ऐकू दिला नाही. आणि तुम्हाला आता मी गाडीचं डायमेन्शन सांगतो किती असणार आहे. लेंथ असणार तुम्हाला 1955 mm पर्यंत, विथ दिलेली असणार 754 mm पर्यंत, हाईट दिलेली असणार आहे 1050 mm पर्यंत. नंतर मग व्हीलबेस दिलेला असणार तुम्हाला 1245 mm पर्यंत. आणि ग्राउंड क्लिअरन्स असणार तुमचा 168 mm पर्यंत. कर्व वेट तुम्हाला असणार आहे गाडीची 103 kg पर्यंत. आणि 786 mm पर्यंत तुम्हाला सेटिंग हाईट दिलेली असणार आहे. आणि याची जी पण फ्रेम जी असणार तुम्हाला ही डायमंड टाईपमध्ये दिलेली असणार आहे. कल्याणमध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. या ठिकाणी तुम्हाला या शोरूममध्ये तुम्हाला प्राईस असणार आहे 89,600 पर्यंत. पण आता सध्या डिस्काउंट चालू आहे तर तुम्हाला ही 85,000 पर्यंत चालली जाईल. आणि विथ तुम्हाला ॲक्सेसरीजचं पार्ट तुम्हाला तर काय पाहिजे असेल तर हेल्मेट, पार्किंग कवर, गिअर कवर, नंतर मग INDचे नंबर प्लेट, इन्शुरन्स हे सगळं तुम्हाला ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि कोणाला जर गाडी फायनान्सवरती पण जर तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही ते डाऊन पेमेंट घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला जर गाडी EMIवरती पण पाहिजे असेल तर तुम्हाला डाऊन पेमेंट असणार आहे 10,000 पर्यंत. पण ज्यांचा सिव्हिल स्कोअर जर चांगला असेल तर 7-8 हजारापर्यंत पण होऊन जाईल. पण जी पण असणार आहे प्राईस डाऊन पेमेंटची ही सगळी वेगळी असणार आहे. शोरूमच्या आतमध्ये तुम्हाला वेगवेगळे असणार आहे. डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस पण वेगवेगळी असेल. म्हणून तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकतात की गाडीची प्राईस किती आहे ती. याची मेन प्राईस आहे 89,600. पण तुम्हाला हे थोडंसं डिस्काउंट आणि दिवाळीचा ऑफर मिळून तुम्हाला हे जाईल 85,000 पर्यंत. आणि तर तुमच्याकडे कोणती जर जुनी गाडी असेल, टू व्हीलर किंवा स्कूटी असेल तर तुम्ही ती पण एक्सचेंज ऑफरमध्ये पण ती तुम्ही करू शकता. शोरूमची सर्व डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून विचारू शकतात. शोरूम आहे तुम्हाला कल्याण खडकपाड्याच्या ठिकाणी, डिस्ट्रिक्ट ठाणा, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हा शोरूम असेल तुम्हाला हा. आणि शोरूमच्या आतमध्ये तुम्हाला बघा आता या वर्षामध्ये तुम्हाला थोडीशी चेंजेस असणार आहे. एक शोरूम प्राईस, नंतर मग ऑर्डर प्राईस, ओल्ड प्राईस आणि न्यू प्राईस याच्यामध्ये तुम्हाला भरपूर डिफरन्स भेटेल तुम्हाला या शोरूमच्या आतमध्ये. सर्व गाड्या सध्या इथं आहेत अवेलेबल. चला मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी गाडी घेऊन परत पुढच्याच व्हिडिओ आत्तापुरता मी हा व्हिडिओ सांगतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा तुम्हाला ॲड्रेस देऊन टाकेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकता. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळी भेटूया.